दिशाने आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात आणि आर्थिक अडचणीत असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख। प्रशांत कोरटकरच्या कोठडीमध्ये वाढ। कोरटकरला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी। 30 मार्चपर्यंत मुक्काम तुरुंगात। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा। नाशिक त्र्यंबकेश्वर असा नाम उल्लेख सगळ्या ठिकाणी होणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात। दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय। तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर। 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। मुंबई पोलिसांसमोर 31 मार्चला हजर राहण्याचे आदेश। संतोष देशमुखांना मारहाण करत हत्या आरोपी प्रतीक घुलेची कबुली, सूत्रांची माहिती। अपराधी मानसिकता बळावते, वारंवार भांडणाला कंटाळून पुण्यातील व्यक्तीकडून बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या। तर सांगलीत चारित्र्याच्या संशयामुळे पतीची पत्नीकडून गळा दाबून हत्या। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ। महागाई भत्ता 53% 55% जाणार। भत्त्यात वाढ झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।